आमची मागणी आहे की सौरभ सोनवणे आणि गटामध्ये जे एक दोन आणि शिडीआरमध्ये स्पष्ट दिसून येत आहेत आरोपी, त्यांना तात्काळ अटक करावी. दुसरी, यांच्यावरती तात्काळ मोकोका अंतर्गत कारवाई व्हावी. चोर काय चोरी केलास थोडंच म्हणत असतोय, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. माझी उपोषणही मागे घेणार नाही. एक तर ते गाजाडा असते, नाही तर इथून माझी अंतयात्रा असेल. बीडच्या पालकमंत्री सुनित्रा पवार आहेत. सुनित्रा पवाराकडे नेमकी काय मागणी असणार आहे तुमची? अटक करायचं. सौरभ सोन्याने खासदाराचा मुलगा आहे म्हणून ते का अटक होत नाही? विलास गुले हत्या प्रकरणाला बरेच दिवस उलटून गेलेत. परत तेच पीडित कुटुंब आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले आणि ते त्यानंतर माझ्यासोबत आहेत. किती दिवसापासून उपोषण करतायत? आज दुसरा दिवस आहे. काल 11 वाजल्यापासून बसलो आहे उपोषणाला. प्रशासनाकडून रिस्पॉन्स वगैरे आला किंवा जे काही तुमची मागणी आहे त्या मागणीकडं? नाही, अद्याप कोणही आलं नाही. इथले स्थानिकचे जे अधिकारी आहेत ते येऊन जात आहेत. आम्ही इथनं तुम्ही माहितीच द्या, आम्ही CID देतो असं एवढंच सांगतात. त्याच्या पलीकडं जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं कोण आलं नाही आणि SP साहेबाकडनंही कोण आलं नाही. कोणकोणत्या मागण्या ते उपोषणादरम्यान कोणकोणत्या मागण्यात? ही जी कटामध्ये आणि CDRमध्ये जे दोन आरोपी जे कटामध्ये निष्पन्न होत आहेत आणि ते घटनास्थळी आजूबाजूलाच आहेत. मंदिरावर जी बैठक झाली त्या मंदिरावरती जो एक आरोपी आहे की तो म्हणतोय तुम्ही बांगड्या भरा, नाहीतर या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन दिलं त्या जे मारेकरी आरोपींना, आणि त्याच्या मार्फत सौरभ सोनवणेला त्यांचा संपर्क झाला आहे. आमची मागणी आहे की सौरभ सोनवणे आणि गटामध्ये जे एक दोन आणि शिडीआरमध्ये स्पष्ट दिसून येत आहेत आरोपी, त्यांना तात्काळ अटक करावी. दुसरी, यांच्यावरती तात्काळ मोकोका अंतर्गत कारवाई व्हावी आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी तात्काळ राज्य सरकारने त्यांना आदेश द्यावे. असं देखील बोललं जातं आहे काही चर्चेच्या माध्यमातून किंवा या प्रकरणाशी सौरभ सोनवणे यांचा संबंध नाही. मात्र त्या होत असलेल्या चर्चाकडे तुम्ही कसं पाहताय एक पीडित कुटुंब म्हणून? चोर काय चोरी केलास थोडंच म्हणत असतोय, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. माझ्यावरती पाठीमागे पाहिलं असेल तुमच्या माध्यमातून, कोणाकोणाला त्यांनी प्रोत्साहित केलं, पण मी मागे हटणार नाही. यांना अटक झाल्याशिवाय मी उपोषणही मागे घेणार नाही. एक तर ते गाजाडा असते, नाही तर इथून माझी अंतयात्रा असेल. पोलीस महासंचालका देखील बीड दौरा आहे. मात्र त्यांनी काही तुमच्या या उपोषणाची दखल वगैरे घेतली किंवा त्यांनी या उपोषणासंदर्भात काही विचारपूस केली, अशी काही माहिती काही समोर आली? नाही, माहिती नाही, पण ते उद्या येत आहेत इथं. त्यांनी या उपोषणस्थळी यावे सगळ्या कुटुंबाकडनं अपेक्षा आहे आणि आम्हाला ते न्याय देतील, त्यांच्यावरती विश्वास आहे. हे प्रकरण पूर्ण न्यायालयीन प्रविष्ट आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर तुम्ही हे उपोषण करतायत आणि जर सौरभ सोनवणे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर एक पीडित कुटुंब म्हणून तुमची भूमिका काय नेमकी असणार आहे पुढली? नाही, अटक नाही झाल्यानंतर प्रशासन जे इथून पुढं जे उद्भवल ज्या गोष्टी, त्याला सर्वस्व प्रशासन जिम्मेदार आहे. आम्ही तर उपोषणाची भूमिका, संविधानानं दिलेल्या अधिकाराची भूमिका घेऊन चालतोय आणि जर काही माझ्या जीवाचं असेल, माझ्या कुटुंबाचं असेल किंवा एखादी परिस्थिती उद्भवत असेल, त्याला सर्वस्व जिम्मेदार प्रशासन आणि मुख्यमंत्री असतील. तर जे प्रेत जे होतं विलासचं ते घेऊन पोलीस ठाण्याच्या समोर तुम्ही बसलायत, तरी मात्र फक्त त्यांचं नाव नोंदणी करून घेतलं होतं. मात्र कारवाई जी आहे ती पुढं झालेली नाही आहे. एक बघितलं असेल तुम्ही, विटांबनापासून प्रशासनावर किती दबाव आहे आणि आता तर 1.5 महिना उलटून गेल्यानंतरही अटक करत नाहीत. काही इथल्या बीडच्या पोलीस अधीक्षकांनी काही तुमच्यासोबत काही संवाद वगैरे साधला किंवा या उपोषणाचं ज्यावेळेस तुम्ही पत्र देणार होता किंवा आम्ही उपोषणाला बसणार आहे त्या दरम्यान काही तुमच्याशी संवाद साधला? नाही, पत्राद्वारे CDRमध्ये कोणाचे कॉल कुणाला झाले होते ते त्यांना स्पष्ट दाखवून दिले आणि
त्याच SITच्या अधिकाऱ्यांनीच मला CDR दाखवलेत ना. त्या CDRमध्ये स्पष्ट दिसून आलं होतं. तेच CDR प्रमाणे मी SP साहेबांना पत्राद्वारे दिलं. म्हणलं तुम्ही एवढंच मागत होता तर आता एवढं दिलं आहे म्हणलं. भावानं सांगितलेलं तुम्हाला विश्वास बसत नव्हता, कोर्टात सांगितलेला साक्षीदार सांगितलेला विश्वास बसत नव्हता, प्रशासनाला साक्षीदार सांगतायत, आता CDR बी समोर आलेत आणि काय पाहिजे यांना. खरं तर हे पूर्ण चौकशी चालू आहे. मात्र माझा मुलगा जिथं प्रशासन बोलेल तिथं जायला तयार आहे. ज्या पद्धतीनं चौकशी करायची त्या पद्धतीनं चौकशी करा, असं बजरंग सोनवणेंचं देखील परत परत वक्तव्य येताना पाहायला मिळतं. हे बघा, घटनाक्रम माझ्या भावानं सांगितलाय, साक्षीदार सांगताय, त्या CDRमध्ये स्पष्ट होत आहेत. आई, तुम्ही एक महिला आहात, बीडच्या पालकमंत्री सुनित्रा पवार आहेत. सुनित्रा पवाराकडे नेमकी काय मागणी असणार आहे तुमची? अटक करायचं. सौरभ सोनवणे खासदाराचा मुलगा आहे म्हणून ते का अटक होत नाही. कालपासून उपोषण करतायत. खरं तर जसं पाहिजे तशी दखल घेतली नाहीये. इथं रस्त्यावरती तुम्हाला न्यायासाठी लढावं लागतंय. मात्र आता नेमकं पुढली भूमिका काय? प्रशासनानं तुमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर पुढली भूमिका काय असणार आहे कुटुंबाची? मी इथलं उठणारच नाही. थेट जे आरोपी आहे किंवा बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरभ सोनवणे हा मुख्य आरोपी आहे, तो असं तुमचं म्हणणं आहे. मात्र असं का वाटतं किंवा तो यामध्ये दोषी आहे? दोषी ना, ते कॉल झालेलं इथं ना, मुलानं सांगितलं होतं ना. ते दुसरे आरोपी पकडून हे करून मुद्द्यावाला तेच ठेवला मागं. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र ज्यावेळेस विलासवरती धारदार शस्त्राने वार झाले होते आणि तो रुग्णालयामध्ये त्याला नेण्यात आलं होतं, त्याच दरम्यान त्यांचे बंधू यांच्यासोबत त्यांनी सांगितलं आहे की या पूर्ण कटामधला किंवा या हत्येमधला सूत्रधार जो आहे तो सौरभ सोनवणे आहे. आणि या आत्ताच्या उपोषणादरम्यान झालेली चर्चा. मात्र आता प्रशासन या संदर्भात यांच्या या मागणीकडं कशा पद्धतीनं पाहिल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या उपोषणाला एक बीड जिल्ह्यामध्ये वेगळं वळण येण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. कॅमेरामॅनसोबत सूरज वडिया, बीड.